भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपची साथ सोडत नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। 3 सप्टेंबरला कागलच्या गैबी चौकातून त्यांनी तुतारी हातात घेतल्याचं स्पष्ट करत हसन मुश्रीफांविरोधात थेट शड्डू ठोकलाय। मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे नेते संजय बाबा घाटगे आणि शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी याआधीच पालकमंत्र्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकत आपली भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे लढत एकाच एक अशी दुरंगी होणार असल्याचं चित्र आजपर्यंत होतं, परंतु आता लढतीत मोठा ट्विस्ट आला, कारण कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीनं उडी घेतली। आपण उमेदवार देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले। याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर 4 दिवसांपूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली होती। राजू शेट्टी हे सुद्धा शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघात दौरा करत असताना त्यांनी दानोळीत समरजितसिंह घाटगे यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान दोघांमध्ये जवळपास सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चांगली ताकद आहे, त्यामुळं राजू शेट्टी यांची ही भेट महत्वाची मानली जात होती। पण राजू शेट्टी यांनी उमेदवार जाहीर करत ऐन वेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कागल विधानसभा मतदारसंघातील गोरंबे येथे स्वाभिमानीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेट्टी यांनी कागल मतदारसंघात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाची आता कागलला गरज असून विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी असणं महत्वाचं असल्याचं म्हटलंय। यासाठी कार्यकर्त्यांनो जोरदार तयारीला लागा आणि विधानसभा लढतीसाठी सज्ज व्हा असं जाहीर आवाहन देखील केले। कागलमध्ये शेट्टी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। या मतदारसंघातील 127 गावांमध्ये देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय आहेत। याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो। दुसरीकडे शरद पवार यांनी समरजितसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफांविरोधात राखीव डाव खेळलाय। समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षांतराने कोल्हापुरात भाजपची ताकद कमी झाली। आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार मंत्री हसन मुश्रीफ हे उमेदवार असणार आहेत। त्यामुळं आता कागलचं मैदान कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कागलच्या राजकारणात झालेल्या स्वाभिमानीच्या एंट्रीने आता सर्वांनाच धक्का बसलाय। कागल मतदारसंघात दोघात तिसरा येणार हे स्पष्ट झाल्यामुळे स्वाभिमानीची मते नेमकं स्वाभिमानीकडे राहिल्यास याचा फटका बसणार कोणाला आणि घाटगे आणि मुश्रीफ यांच्यातील नेमकी अडचण होणार कोणाची ही तुर्तास कळू शकणार नाही। मात्र कागलमध्ये स्वाभिमानीचा चेहरा कोण, कागलात हवा कुणाची आणि डाव कुणाचा गंडा हे आम्ही त्यावेळी तुम्हाला सांगत राहू। मात्र कागलची लढत दुरंगी होणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले। तुर्तास इथंच थांबूया आणि भेटूया एका नव्या विषयासह। तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर।